नमस्कार. आपल्या सर्वांना एक विनंती आहे. आपण वारंवार औषधी दुकानावर जातो, म्हणजे मेडिकल शॉपवर जातो. तिथे आपण वेगवेगळी औषधे खरेदी करतो. कधी औषध घेतो, कधी गोळ्या घेतो, कधी काही जनरल गोष्टी घेतो, जसं की डेटॉलची बॉटल म्हणा किंवा एखादी क्रीम म्हणा किंवा कॉस्मेटिकमध्ये काही असेल, फेसवॉश वगैरे असतील. कसं आहे, एखादा फेस वॉश घेतला, एखादी क्रीम घेतली, एखादी साबण घेतली, एखादी औषधाची बॉटल घेतली, या सगळ्या गोष्टीवर तर एक्सपायरी असते, ज्याच्यासोबत की मेडिकलचा ओनर काहीसुद्धा करू शकत नाही. पण असं लक्षात येत आहे की बऱ्याच ठिकाणी और तुम्ही शक्यता म्हणू शकता की असं निदर्शनास पडलंयच असं नाही की मी जे पाहिलं आहे ती वास्तविकताच असेल असं म्हणता येणार नाही, किंवा मग ते वास्तविकता असू पण शकते, मे बी मे नॉट बी. पण एक ग्राहकासोबत एक प्रकारचा धोका कुठलाही एक बिझनेस करणारा व्यक्ती, व्यावसायिक, कुठलाही एखादा व्यावसायिक एखाद्या ग्राहकासोबत धोका करू शकतो. खास करून जर मेडिकल शॉपमध्ये जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मी उदाहरणासहित दाखवतो की कशा प्रकारे एक्सपायरी कट करून कोणत्या गोळ्या कशा दिल्या जातात. तर नेमका ग्राहकासोबत स्कॅम, म्हणजे मी एक ग्राहक आहे ह्या नजरेनं सांगतो की मी एक ग्राहक आहे, तर एखादा मेडिकलवाला माझ्यासोबत कधी स्कॅम करू शकतो हे आपण उदाहरणासहित समजून घेऊ. मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे एक्सपायरी कट करून 2 गोळ्या दिल्या जातात, 4 गोळ्या दिल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर आपण म्हणण्यापेक्षा एक 99% लोक पहिल्यांदा एका मेडिकल शॉपवर जातात, म्हणतात डोकं दुखत आहे, पित्त झालं आहे, फलानं झालं आहे, बिस्तानं झालं आहे, ताप आले, खोकला आला आहे, असं व्हायलं आहे, तसं व्हायलं आहे, मळमळ करायले, म्हणजे ह्या पोटदुखी आहे, वेगवेगळे जे आजार आहेत ज्याच्या की पहिल्यांदा डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी पहिल्यांदा लोक मेडिकलवर जाणं प्रेफर करतात. त्या ठिकाणी ते मेडिकलवाल्याकडे जाऊन म्हणतात की डोकं दुखत आहे. मग मेडिकलवाला म्हणतो किती गोळ्या देऊ, 1 देऊ, 2 देऊ. ग्राहक जे बी म्हणते आत्ता एकच द्या, आत्तापुरती 2 द्याले, दुखायले, आजच्या दिवस घेऊन बघतो, सकाळी 1 रात्री 1 घेऊन बघतो, असं काहीतरी म्हणलं जातं. आणि समजा ग्राहकाने 1 गोळी मागितली तर त्या ग्राहकाला अशी गोळी दिली जाते किंवा दिली जाऊ शकते किंवा दिल्या जात आहेत असंही म्हणायला हरकत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, व्यावसायिक लोक शेवटी जे व्यवसाय करतात ते पोटासाठी करतात. प्रत्येक व्यावसायिक हा पोटासाठीच करतो, ह्याच्यात तर काही डाऊट नाही की 4 पैसे कमवण्याच्या उद्देशानंच कुठला पण व्यवसाय केला जाऊ शकतो किंवा केला जातो. तर काय होत आहे, ज्या 10 गोळ्याची स्ट्रीप आहेत त्यातल्या शेवटच्या 2 गोळ्या एक्सपायरीच्या कट करणे आणि वरच्या ज्या 8 आहेत त्याच बॉक्समध्ये ठेवणे. गिराईक ज्यावेळेस पण एखादं ग्राहक येऊन म्हणते की डोकं दुखाले, त्यानं 2 गोळ्या मागते, मग त्या ज्याचे एक्सपायऱ्या कट करून टाकल्यात अशा 8 गोळ्याची जी स्ट्रीप असते 10 गोळ्याची, पण एक्सपायरीच्या 2 कट करून 8 गोळ्या ठेवल्यात, त्या 8 मधल्याच आपल्या 2 गोळ्यात घातल्या जातात. मग आपली चूक काय असते माहिती आहे का, की आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, आपल्या गावचा, आपला शेजारी, आपला पाजारी, आपला फलाना, आपला बिस्ताना, आपला नातेवाईक या विश्वासानं आपण जातो आणि चुकून आपण एका अशा व्यक्तीला आपण स्वतःला एका अशा व्यक्तीच्या ताब्यात देऊन टाकतो की ती आपल्याला धोका देऊ शकतो. त्या 8 गोळ्यामधल्या अशा 2 गोळ्या दिल्या जातात ज्या की कधीच एक्सपायर झाल्यात, 1 महिन्याखाली, 2 महिन्याखाली, काही सांगता येत नाही, 6 महिन्याखाली, 1 वर्षाखाली पण एक्सपायर झाल्या असू शकतात, ज्या की आपल्याला दिल्या जातात. ह्याच्यासाठी आपल्यासोबत धोका होऊ नये म्हणून घ्यायसारखी काळजी जर म्हणलं तर आपण जर कधी दुकानावर गेलो तर दरवेळेस असं नाही की आपण स्ट्रीपच घ्यावं, कधी आपल्याला 2च गोळ्याची आवश्यकता असते. पण त्यांनी ज्या 2 गोळ्या कट करून द्यायलेत ते ज्या स्ट्रीपमधल्या कट करून द्यायलेत त्या स्ट्रीपवर एक्सपायरी असावं लिहिलेली, आणि ती पण लांबची एक्सपायरी असावं, म्हणजे पुढच्या महिन्यातली आहे, ठीक आहे, पुढच्या महिन्यात एक्सपायर व्हायले, ठीक आहे, इतकं पण ठीक आहे. पण ती गोळी 2 महिने झाल्याची एक्सपायर होऊन गेली, अशी त्यांनी एक्सपायरी ठेवतच नाहीत, एक्सपायरी कट करून टाकली असते. हां, मेडिकल शॉपमध्ये एक्सपायर गोळ्या असतात का, तर असतात, पण एक्सपायर गोळ्या एक्सपायरी कट करून ठेवलेल्या नसतात. म्हणजे बॉक्स ठेवला आहे आणि त्याच्या एक्सपायऱ्या कट करून टाकल्या, म्हणजे त्याच्यावर कसलीच एक्सपायरी दिसत नाही, हे चुकीचं आहे.
हां, प्रत्येक दुकानात एक्सपायर झालेल्या गोळ्या असतात, ह्याच्यात काही वाद नाही. व्यवसाय म्हणले की एक्सपायर होत असतात, काही वापस होतात, काही होत नाहीत, काही फेकून द्यावं लागतात, ते भाग वेगळा आहे. पण जर अशा स्ट्रीप आहेत ज्याच्यात की एक्सपायरी कट करून 8च ठेवल्यात, म्हणजे एखादी डोकेदुखीची गोळी आहे समजा, उदाहरणार्थ एखादी नाईस म्हणू आपण, त्याच्या एक्सपायरी कट करून टाकल्यात आणि ती स्ट्रीप म्हणजे 10 गोळ्याची स्ट्रीप आहे, व समोरच्या ज्या 2वर एक्सपायरी लिहिल्या होत्या त्या कट केल्यात आणि 8च ठेवल्यात. हे चुकीचं आहे. आणि अशा गोळ्या ग्राहकांना देणं ही व्यावसायिकाची चूक आहे. आणि ग्राहकाची चूक काय आहे की आपण विनाकारण व्यावसायिकांवर विश्वास ठेवतो. एक सांगतो, कुठलाही व्यावसायिक असू द्या, व्यावसायिकाची जात म्हणजे ते जे म्हणतात ना, धंदेवाले जे असतात का लोक, म्हणजे धंदा करणारे जे बिझनेसमॅन सो कॉल्ड, हे लोक एक एक असं म्हणता येत नाही की सगळेच, पण 100मधले 99 म्हणायला हरकत नाही, एक नीच वृत्ती असते. ती मेन उद्देशच असा असतो की मी कशा प्रकारे लोकांना येड्यात काढू, कसं त्याला फसवून त्याच्याकडून कसे पैसे काढू. म्हणजे एक नीच वृत्ती असते की आपण कुणाला धोका द्यायलो, आपण अशा व्यक्तीला धोका द्यायलो जी की आपली लक्ष्मी आहे. आणि आपण आपल्या लक्ष्मीला धोका द्यायलो तर आपल्याकडं म्हणजे कशी कुठल्या प्रकारात, म्हणजे लक्ष्मी जरी आली तर ती शांतीच्या मार्गानं तर कधी येणार नाही. नाही कोणतं मानसिक समाधान माणसाच्या मनात राहील की आपण काहीतरी चांगलं करून आपल्याकडे 4 पैसे आलेत. तर म्हणजे समजून घ्यायचं जर काही असेल ना, तर आपण जी पण गोष्ट घ्यायलो त्याची एक्सपायरी चेक करून घ्या. मग आता ह्या 2 गोळ्या जे म्हणलं सांगितलं तुम्हाला, मी उदाहरणासहित सांगतो तुम्हाला. माझ्याकडे कॅमेरा आहे, मी जर तुम्हाला अशी स्ट्रीप दाखवलं तुम्हाला लक्षात येणार नाही. मी कॅमेरा बॅक साईडला व्ह्यू करून मी तुम्हाला ते शूट करून दाखवतो की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कसं आहे, एक माणसाने कुठेतरी इमानदारी बाळगली पाहिजे. प्रत्येक व्यावसायिकानं आपला व्यवसाय आपापल्या इमानदारीनं केला पाहिजे, ग्राहकांना धोका दिला नाही पाहिजे. आणि कसं आहे, समोरचा व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकतो ह्या तयारीमध्ये पण ग्राहकांना राहिलं पाहिजे. असं नाही की आंधळा विश्वास, अरे आपल्या जातीचा विषय मिटला, जातीसाठी मातीच्या नादामध्ये किडनॅप फेल होत्याल, मरताल, गाववाल्याच्या नादात मरताल, धर्माच्या नादात मरताल. कुठलाही माणूस असा विश्वास ठेवून जाऊ नका कुठल्याही माणसावर, जातीचा, धर्माचा, गावचा, शेजारी पाजारी, नातेवाईक, फलाना बिस्ताना, काहीच नाही. कोणावरही विश्वास ठेवू नका. जिथं पैशाचा विषय येतो तिथं विश्वास ठेवायचा काही विषय येत नाही. जिथं पैशाचा विषय आहे ना, तिथं व्यवहार पारदर्शक असला पाहिजे. देणाऱ्यानं पण दाखवलं पाहिजे, आणि जे आपण काही घेत आहेत वस्तू ते आपण सुद्धा स्वतः दोघांची जिम्मेदारी आहे. देणाऱ्यानं योग्य द्यावं आणि घेणाऱ्यानं सुद्धा तपासून घ्यावं की योग्य येत आहे का. कसं आहे, देणारे देत तर नाही आहेत, फार कमी आहेत माझ्यासारखे. हे का बघा एक्सपायरी बघत जा, बघणं गरजेचं आहे सांगणारे शक्यतो. हां, दिले घेऊन टाका. एक आंधळा विश्वास. तुम्ही आत्तापर्यंत लक्ष करा, जिंदगीत तुम्ही जन्मल्यापासून आत्तापर्यंत मेडिकल शॉपवर जितक्यादा गेलात आणि खास करून अशा 1-2 गोळ्या घेऊन आलात, किती वेळेस तुम्ही त्याची एक्सपायरी बघितली. मी तुम्हाला 110% सांगतो की बघतच नाहीत तुम्ही. कारण माझं कोणतंच ग्राहक मला म्हणत नाही की याची एक्सपायरी काय आहे. मी सांगतोय त्यांना बघा एक्सपायरी खूप लांबची आहे आणि हे तुम्ही बघणं गरजेचं आहे सांगून, म्हणजे ग्राहकामध्ये सुद्धा एक कुठंतरी जिम्मेदारी निर्माण करण्याचं काम मी करायला की बाबा तुम्ही बघत जा, तुमचं काम आहे बघणं. तुमच्यासोबत धोका होऊ शकते व्यावसायिक स्वतःच्या पोटासाठी. मग आता एक्सपायरी, आता माझ्या मेडिकलमध्ये नाही म्हणलं तर दरवर्षी एक 20-25 हजाराचा माल एक्सपायर होतो. त्याच्यामधला काही असा असते जी की वापस होते, काही असं असते जी की पूर्ण वेस्ट जाते, पूर्ण पैसे लॉसमध्ये, पूर्ण 15-15, 20-20 हजार, 20,000, 25,000, 30,000 असा माल एक्सपायर होते. पण माझ्या जर मनात ही नीच वृत्ती आली, त्याला 30,000चा माल फेकून देण्यापेक्षा 30,000चा माल जर मी सेल केलं तर 40,000 तर आरामात होते. डिस्काउंट बी दिला तरी किंवा नाही बी दिला तरी, MRP टू MRP जरी दिलो तर मग ते जास्तच होते. पण डिस्काउंट म्हणून मी म्हणलं तर 30,000चे 40 तर आरामात होते. मग मी जर असं केलो तर, असा जर एक नीच विचार माझ्या मनात आला आणि मी जर तसं करायला चालू केलं तर ग्राहकाला काही नाही. माझी ती म्हणजे एक तर स्वतः आधी पहिल्यांदा मी नालीत पडलो, कारण आपले जे मूलभूत तत्व आहेत ते सोडून एक नीचपणा केलो, म्हणजे पहिल्यांदा मी नालीत पडलो. आणि मला मग जे हात देणारे आहेत, काढण्याचा प्रयत्न करणारे, आपला माणूस म्हणून त्यांनाही घेऊन आलो मध्ये, या तुम्ही बी मध्ये, सगळं गाव घेऊन नालीत गेलं माणूस. असं आहे.
म्हणून जातीसाठी धर्मासाठी असा कुठलाही विचार न करता एक योग्य अशा माणसाची निवड करा. आणि तुम्ही जरी निवड केली असं समजू नका की तो योग्य माणूस मी आहे. बरं समजा तुम्ही असं जरी समजलं की तो योग्य माणूस मी आहे आणि जरी तुम्ही माझ्याकडे जरी आलात तरी मी सांगतो माझ्यावर भरोसा करू नका. जरी मी भरोशाच्या काबिल असलो, जरी तुम्ही असं म्हणलात की मी देव आहे, मी म्हणजे ऋषिकेश केंद्रे, तुम्ही असं जरी म्हणलात की अरे हे तर देव आहे, तरीसुद्धा जिथं कुठं तुम्ही एखादी गोष्ट घेत आहेत विकत, त्या गोष्टीची जाणीवपूर्वक तपासणी करूनच घ्या. मग तो देणारा माणूस स्वतः देव जरी असला तरीही का उदाहरण सांगायला, कारण शेवटी माणूस एक 4-5 वेळेस बघते आणि मग विश्वास ठेवून टाकते, हां काय अडचण नाही. तसं नाही मित्रा, कुठल्याही माणसावर विश्वास ठेवू नका. खास करून जिथेही कुठं अशा पैशाची देवाणघेवाण होते, आपण एखादी गोष्ट घेत आहेत, एक तुम्ही उदाहरण बघून तपासून पहा. तुम्ही एखादी सेकंड हँड गाडी घ्यायला गेलात, त्याची किती चौकशी करतात. गाडीचा कधी ॲक्सिडेंट झाला आहे का, गाडीची काही केस चालू आहेत का, गाडीचे सगळे कागदपत्र योग्य आहेत का, गाडीची काही अडचणी आहेत का. मग ज्यावेळेस ही एक माणसाला एक शारीरिक गरजेसाठी म्हणजे शरीराच्या सुव्यवस्थेसाठी आपण जातो दुकानवर, ताप आली, शरीरामध्ये आजार निर्माण झाला ना, मग ह्या शरीराची एक चांगली व्यवस्था लावण्यासाठी म्हणून आपण एक गोळी घ्यायला जातो. त्यासाठी तर माणूस किती काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. चला गाडी जर खराब लागली तर काय, गाडी पैसे वाया जातील, पण तुमच्या शरीरात जर एक्सपायर गोळी गेली तर त्याचा काय परिणाम होऊ शकते. थोडंसं जागरूकता बाळगा आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. माझ्यावर सुद्धा म्हणत आहे, हां मी असं तर करतच नाही, मी करत असतो तर असं तुम्हाला कधी सांगितलंच नसतं. कारण मी असा करत असेल आणि मी तुम्हाला जर जाणीव देत असेल या गोष्टीची, तर माझा प्लॅन कसा सक्सेस होईल ना. तर मी जर समजा माझ्या ग्राहकांना एक्सपायर गोळ्या देत असेल आणि मी जर ग्राहकांना सूचना द्यायला लागलो एक्सपायर गोळ्या तपासून घेत जा, तर मग ते म्हणजे माझा प्लॅन फेल जाईल ना. असं तर काही नाही की मी तर करत नाही, पण असं पण म्हणत नाही की लोक करतातच. असू शकते करतातच, असं पण असू शकते की मी पाहिले लोकांना, और समजा की नाही करत, सगळेजण इमानदार न करतात, काही असं काही होत नाही, पण धोका होऊ शकतो एवढं तरी आहे. त्याची तरी काळजी घ्या. कसं असते, काही गोष्टी क्लिअर बोलता येत नसतात, न बोललेल्या बऱ्या असतात, पण तरी तुम्ही जरा त्या गोष्टीची काळजी घ्या. व्यावसायिक म्हणलं ना की ही एक नीच वृत्ती आहे. 100मधले 99 नीच वृत्तीचे लोक व्यवसायामध्ये आहेत. कारण पैशाचा व्यवहार जिथे येते तिथं कुठं ना कुठे शेवटी माणूस विचार करते, काय भेटायले मला एवढं इमानदारीनं वागून, मग असं करू का म्हणून त्याच्यावर जर त्या माणसानं अंमलबजावणी चालू केली, झालं, लोकांचं कल्याणच आहे. त्याच्यामुळे 100मध्ये एखादा व्यक्ती असतो जे इमानदारीनं करतो, त्याच्यावर सुद्धा भरोसा नसतो ठेवायचा. तो जरी देत असेल तरी आपण त्या गोष्टीची काळजीपूर्वक तपासणी करूनच घ्या. मी तुम्हाला आता हे व्हिडिओ बंद करतो आणि मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे गोळ्या दिल्या जातात आणि त्याची आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. चालते, काळजी घ्या, मी दाखवतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये.